पैसा कमी जास्त झाला की घरात भांडे आपटाय सुरुवात होते. बाया भांडेच का आपटतात बरं? नवरा बायकोचं भांडण झालं की बाया नामदेव बुवा भांडे आदळतात. पु ल देशपांडेंनी फार सुंदर सांगितलं डॉक्टर साहेब, नवरा बायकोचं जर भांडण झालं तर बायकोला नवऱ्याचा एवढा राग आलेला असतो, असं वाटतं यालाच धरून आपटावं. पण ती प्रथा अजून आपल्या इकडे चालू झाली नाही. मला लक्षात येते का तुमच्या? मग ती काय करते, भांड आपटून तिचा राग शांत करते. का? भांड्यावर नवऱ्याचं नाव राहतं. कळलं तुम्हाला? नाही त्याला तर नावाला तरी आपटू द्या आता. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, पैसा कमी जास्त झाला की घरात भांडे आदळायला सुरुवात होत असते. वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. नवरा बायकोचं भांडण झालं की नवरा म्हणतो बस झाला आता, तोंड पाहणार नाही तुझं, जातो आता गोसाई होतो. काय म्हणतो? जातो आता गोसाई होतो. ती म्हणते तुम्ही गोसाई झाल्यावर मी कशी राहू? तो म्हणतो मी कशाला जाऊ मांडच्या. म्हटलं भांडण आहे का? म्हणजे हे वैराग्य नाही, हा वैताग. वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. बरोबर आहे? असताना त्याग घडावा, असून त्या घडावा बरं का, मिळवावं आणि मग त्या घडावा, याला वैराग्य म्हणत असतात. तुकाराम महाराज जे 4 आश्रम आहेत त्याच्यातल्या गृहस्थ आश्रम यांना या अभंगामधून उपदेश करतात. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. माणसानं धन जोडत असताना उत्तम व्यवहारानं जोडलं पाहिजे. उत्तम व्यवहारानं धन जोडावं आणि जोडलेल्या धनाचा सदुपयोग उदास विचारे वेच करी, त्याबद्दल कोणती आसक्ती नसावी. आणि असा जर माणूस असेल तर महाराज म्हणले उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीवखानी. त्याला उत्तम गती मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला उत्तम खाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीवखानी. कोणत्याही योनीमध्ये तो गेला तर त्याला गती, त्याला उत्तमच मिळाल्याशिवाय राहणार नाही. उत्तमाची गती तो एक पावेल आणि त्याला जे भोग मिळणार आहे उत्तम भोगेल जीवखानी. कुणीकडे जरी गेला तर त्याचं तिकडं भोग जे आहेत ते त्याला चांगल्या पद्धतीनं मिळाल्याशिवाय राहणार नाही. अजून गृहस्थ आश्रम यांनी काय करावं? दुसऱ्या धर्मातल्या, लक्ष द्या माझ्याकडे, काय करावं? परोपकार. परोपकार जीवनामध्ये केला पाहिजे. आता ही सगळी मंडळी इथं उपकारासाठी झालेली आहे. येथे उपकारासाठी. इथं कोणी कोणती अपेक्षा घेऊन आलेलं नाही. पुन्हा एकदा ऐका बरं का, इथं कोणताच माणूस कशाची अपेक्षा घेऊन आलेला नाही. महाराजांना जे आपल्यावर उपकार केलेले आहेत, आपण सुद्धा त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. किंवा आपण उपकार करावे, नंतर आपण परोपकार. पुढं महत्वाचं आहे, नेने पर निंदा. परोपकार करावे पण निंदा करू नये. नेने पर निंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. परस्त्रिया सदा बहिणी माया. अजून काय करावं? भूत दया. विठाला विठाला. भूत दया गायी. भूता माझी म्हणजे सर्व जीव मात्रावर काय करावे? भूत दया माझी. पशुचे पाळण, तानेल्या जीवन वना माझी. तानेल्या माणसाला पाणी द्यावं, असं सोपं सोपं सांगितलेलं आहे. काही पाय महाराज म्हणतात शांती रूपे नोहे कोणाचा वाईट. हे सगळं जर केलं तर याच्यातून काय होतं? वाढवे महत्व वडिलांचे. वडिलाचं महत्व वाढल्या जातं. महाराज म्हणतात ज्यांना उपदेश आहे त्यांचा आहे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. हे बघा, आश्रमातल्या गृहस्थ आश्रम हे माणसाचं वैराग्य हेच आहे. आश्रम गृहस्थ आश्रम यांना वैराग्य धरून जमणार नाही, ते संसार चालणार नाही. मग त्याचं वैराग्य हे आहे, हे सगळं करणं हे त्याचं वैराग्य आहे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाने. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. तुकाराम महाराजांना या अभंगामध्ये 2 नंबरचा जो आश्रम आहे, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास, याच्यामधला जो दुसरा आश्रम आहे ब्रह्मचर्य म्हणजे 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य धारण करावं आणि विद्या अर्जन करावी. प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीय नार्जितम धनम, तृतीय नार्जितम पुण्यम, चतुर्थे किम करिष्ये. पहिल्या 25 वर्षापर्यंत माणसानं जे काही विद्या अर्जन करायचे ते करावं बरं का.
25 वर्ष झाले आणि एखादी गोष्ट मिळवायची जरी ठरवलं विद्येतली तर बुद्धी तेवढी साथ करत नसते. साठी पोटी नाटी काहीतरी म्हणतात ना ते असं, बरोबर आहे. साठी बुद्धी नाटी असं काहीतरी म्हणतात बघा. मला म्हणजे माझं बी झाल्यासारखं वय वाटायला मला या असं होतं बघा. मी काय चाललो काय तिकडे काय कळलं ना मला. लक्षात ठेवा. मग पुढं गेलं की माणसाची बुद्धी माणसाला साथ देत नसते. लक्षात ठेवा. म्हणून पहिल्या 25 वर्षापर्यंत जर कोणी कमी वयाचा असेल तर त्यांनी लक्षात ठेवा, पहिले वयाचे 25 वर्षापर्यंत जे काही विद्या मिळवायची असेल ती विद्या माणसानं मिळवावी. प्रथमे नार्जितम विद्या 25 पर्यंत, 25 पासून 50 पर्यंत द्वितीय नार्जितम धनम. म्हणून आपण कमी घेत नाही सध्या, आपला तो टप्पा चालू आहे. द्वितीय नार्जितम धनम. आणि मग तिसऱ्या टप्प्यात 50 झाले की बोला 50 झालं की एकावन एकट्याने वनाची वाट धरावी. 51 तेच आहे. 50 झालं की 51. हे कोण केलं होतं? भरत राजाने केलं होतं. 51 झालं की भरत राजानं काय केलं? सर्व वैभवाचा त्याग केला आणि उद्धारासाठी वनामध्ये निघून गेले. भरती केली नवल ख्याती म्हणतात. सर्व वैभव असून त्यागलं बरं का. वैभव असून त्यागणं याला वैराग्य म्हणतात ना. यह लोकापासून परलोकापर्यंत अनुकूल असलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. पुन्हा एकदा आहे, वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. एखादा म्हणला ना आपल्याला हे आवडत नाही का भेटत नाही, हा पहिला मुद्दा आहे. विठाला वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. नवरा बायकोचं भांडण झालं की नवरा म्हणतो बस झाला आता, तोंड पाहणार नाही तुझं, जातो आता गोसाई होतो. काय म्हणतो? जातो आता गोसाई होतो. ती म्हणते तुम्ही गोसाई झाल्यावर मी कशी राहू? तो म्हणतो मी कशाला जाऊ मांडच्या. म्हटलं भांडण आहे का? म्हणतो हे वैराग्य नाही, हा वैताग. वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. बरोबर आहे. असताना त्याग घडावा, असून त्या घडावा बरं का, मिळवावं आणि मग त्या घडावा, याला वैराग्य म्हणत असतात. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्टी माणसाला साध्य करता येतात त्या अभ्यासाच्या जोरावर. माणूस मोठा कशाने होत असतो? अभ्यास. प्रयत्न आणि प्रारब्ध दोन्ही लागतात. काय म्हणतात? प्रारब्धानं मोठे झाले नाही असं होत नाही. भाग्याचे नि बडशे आणि उद्यमाचे. भाग्यही लागतं आणि उद्यमही लागतात. नुसतं प्रारब्धानं होत नाही महाराज. काही लोक म्हणतात नाही त्याचं प्रारब्ध चांगलं. अरे प्रारब्ध पण त्याच्यासाठी प्रयत्न पण लागेल ना. प्रयत्न पण लागत असतो ना. आता माझे सगळे मित्र मंडळी आहे म्हणून काहीच्या डोक्यातल्या शंका जाव्यात. लक्षात ठेवा का. अभ्यासही पाहिजे आणि प्रारब्ध सुद्धा पाहिजे. नुसता अभ्यासही माणसाला पुढे नेणार नाही आणि नुसतं प्रारब्धही पुढे नेणार नाही. या दोन्ही गोष्टी पाहिजे. आपल्या जिल्ह्यातल्या एका बैलाचं नाव झालं, त्या काहीतरी सर्जा नावाच्या बैलाचं. त्या सांगलीमध्ये रेसमध्ये नंबर मिळवला. आता मला सांगा पांडुरंग महाराज, तिथं जेवढे काही रेसमध्ये बैल होते ना, ती अवताला चालणारी नव्हतीच. ती सगळी बैल पळणारीच होती. तिथं काय अवताला चालणारी बैल थोडे देणारे नाही, सगळी पळणारीच होती ना. होतं तर एवढ्या लांब कोण नेईल तसं बैल. सगळी पळणारी होती, प्रयत्न करणारी सगळी होती. त्याच्या अगोदर त्या गाड्यातल्या बऱ्याच बैलांनी अनेक मैदानं 1 नंबरनं जिंकलेली आहेत, पण त्या मैदानात ती फेल गेली. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. त्या मैदानात प्रयत्न तर सगळ्या बैलांचे झाले, पण प्रारब्ध जिंकून आलेल्या बैलाला मिळालं. लक्षात आलं का. पळणारी तर सगळीच होती ना, पण प्रयत्न आणि प्रारब्ध इथं आहे. तुम्ही एखाद्या रेस मध्ये जर पळाल, आता हे सगळेच तयार वाजवणारे सगळे तयार आहेत, तेवढ्याच ताकदीनं तयार आहेत, पण कोणी आपलंच प्रारब्ध घेऊन संगच येत आहे, त्याचा आवाज तर वाढून येणारच आहे ना. कळलं मला बोलणं तुम्हाला? बरोबर आहे ना. त्याचा इको संघ, त्याची मशीन संघ. मग वाजवायचं हे झालं प्रयत्न आणि हे सगळं जोडणं हे झालं प्रारब्ध. कळलं माझं बोलणं तुम्हाला? हे बरोबर आहे ना. प्रयत्न आणि प्रारब्ध हे दोन्ही पण लागेल ना. इथल्या इथं उदाहरण घ्या. हे लय लांब जाण्याची गरज नाही. प्रयत्नही लागत असतं, प्रारब्ध सुद्धा लागत असतं. उद्यम केल्याशिवाय सफलता मिळणार नाही. आपल्या इकडे मन आहे दे रे हरी, असं शक्य आहे? अजिबात होणार नाही. जावं लागेल.
पळावं लागेल तुम्हाला आणि त्याच्याशिवाय ते मिळणार नाही महाराज विठाला. 25 वर्षापर्यंत माणसानं जी काही विद्या अर्जन करायची ती विद्या अर्जन करावी. प्रथमे नार्जितम विद्या. दुसरा आश्रमाला काय सांगितलं? द्वितीय नार्जितम धनम. महाराज म्हणले जो दुसरा गृहस्थ आश्रम आहे ना, त्या गृहस्थ आश्रम यानं काय करावं? पैसा कमवावा. हे बघा, पैसा कमवणं हा पुरुषार्थ आहे बरं का. पैशाला नाकारत जाऊ नका. हे जग जे चाललंय हे पैशानं चाललेलं आहे. जग सुद्धा पैशानं चाललेलं आहे. त्याच्यामुळे पैशाला नाकारायचं नाही. मी सांगेल, महाराज म्हणतात धनवंत माणूस असच तर त्याला जगामध्ये पैसे के भाई दिल का साथी नाही रे. आपल्या जवळ पैसा असेल तर मी महाराजांचे प्रमाण सांगेल तुम्हाला. आसाराम बाबा, जव मोठा चाले धंदा तव बहीण म्हणे. भाऊ गरीब भावाच्या घरी जाते का बहीण? अहो 10-5 दिवाळ्या चांगल्या करा. ऐका, 10-5 दिवाळ्या चांगल्या करा आणि एका दिवाळीला बहिणीला बोलू नका. भावाचं गावभर दिवाळी काढते, जळालं त्याच्या घरी भिकर लागलाय तो. आता काय राहिलं त्याच्याजवळ आता? बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. हे होता जव मोठा चाले धंदा बहीण म्हणे दादा. ये दौलत भी क्या चीज है? बरोबर पैसे कमव. ये दौलत भी क्या चीज है? जब आदमी के पास होती है तो आदमी खुद को भूल जाता है कि मैं कौन हूं. लेकिन जब दौलत साथ छोड़ देती है ना तो लोग भूल जाते हैं ये कौन था. आपला भरलेला खिसा आपण कशा आहोत डॉक्टर साहेब हे जगाला दाखवत असतो आणि आपला रिकामा खिसा जग कसा आहे ते दाखवत असते. सध्या नगर पंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीत एकच चर्चा आहे, आम्हाला जर निवडून नाही दिलं तर निधीचा प्रॉब्लेम होईल. माझं बोलणं लक्षात ठेवा तुम्ही. आम्हाला जर निवडून नाही दिलं तर निधीचा प्रॉब्लेम होईल. कारण अर्थमंत्री मी आहे आणि उमेदवार सुद्धा जो पैशावाला आहे त्याच्या खालचा असतो. तो म्हणतो आपलं काय खरं आहे. टीका विकास, चला बोलणं विकासाबद्दल चालू आहे का पैशाबद्दल? तुम्ही सगळ्यांचे भाषण ऐका, सगळ्यांचे भाषण ऐका. कोणी म्हणतं आम्ही तुम्हाला ह्या योजना दिल्या, कोणी म्हणतं तुम्हाला आम्ही त्या योजना दिल्या. योजना म्हणजे पैसाच दिला ना. योजना म्हणजे काय दिलं? पैसाच दिला ना. आणि जर आम्हाला नाही आणून निवडून आणलं तर पुन्हा याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, सत्तेतल्या माणसांना निवडून आणा असं म्हणणं या वक्त्यांचं आहे. हे कशाचा आहे जोर? हा पैशाचा आहे. लोक म्हणाय, उद्धवजींच्या भाषणात मी रात्री येता येता ऐकलं की पैशाचा पाऊस चालू नाही, पैशाची अतिवृष्टी चालू आहे. कळलं? पैशाचा पाऊस नाही सध्या निवडणुकीमध्ये, मग पैशाची अतिवृष्टी चालू आहे. म्हणजे पैशाला मान आहे का नाही? पैसा म्हणतो मी देव नाही, पण मी देवापेक्षा लहान नाही. विठाला. अजून सांगेल मी तुम्हाला, जो वरी चळण गा, चळण म्हणजे पैसा, तो वरी म्हणती मान. मानती लहान थोर देह सुखाची या, इंद्रिय मावळली आला बागुलाचा. जो वरी चळण गा. घरात किंमत माणसाला कुठपर्यंत असते? जो आणणारा आहे त्याला किंमत आहे. पहिला नवरा आणणारा असतो, पोरायला किंमत नसते. बापाच्या पुढे बोलतो का? आणणारा नवरा आहे. ऐका, काही दिवसानं पोरग नोकरीला लागतं आणि बापाचं अन्न थांबतं. मग बायकोच म्हणते तुम्ही ग बसावं, करायला ते पोरगा आता, तुम्ही थांबा ना जरा. पडला माग. पैसा कमवून अन्न बंद झालं, माग पडला. एखाद्या माणसाला घरात अण्णा म्हणतात. अण्णा, आमचे अण्णा आवडीनं अण्णा म्हणतात. सर लय गोड राहतात बरं हे पोर एकमेकासोबत. एवढे तयार वादक एकत्र राहणं एवढी सोपी गोष्ट नाही. त्यात अंगात परमार्थ मुरले लागतात. एवढे तयार वादक मी एकाही पोराच्या तोंडातून एकाबद्दल तिरस्काराची भाषा कधी ऐकली नाही बरं का. सगळे हाशिक मजाक एकमेकाला रिस्पेक्ट देऊन चालणारे आहेत. परमार्थ हे शिकवतोय आपल्याला. ते परोपकार नेणे परनिंदा त्या अभंगात आहेच. पुढं मी येणारच आहे त्याच्यावर. जो वरी चळ नका. एखाद्याला अण्णा अण्णा म्हणतात घरात डॉक्टर साहेब, पण कुठपर्यंत? अन्नाचं जोपर्यंत घरात अन्न चालू आहे तोपर्यंत घरातले सगळे त्याला अण्णा 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 म्हणतात.
अन्नाचं काही एकदा घरात अन्न बंद झालं की तो अन्न खायच्या अन्नाला महाग होतो. कुत्र्याच्या आणि त्याच्या भाकरी वावरात संगच. बरोबर आहे का नाही? मला सांगायचं काही लक्षात ठेवा. हे का होतं? चळण अन्न संपलं की समजायचं किंमत संपली माणसाची. जो वरी चळण का, चळण म्हणजे पैसा. हे बघा, तीन गोष्टी तीन ठिकाणी महत्वाच्या आहेत. शरीरात पित्त, संसारात वित्त आणि परमार्थात चित्त. जगातले सगळे रोग वात, पित्त आणि कफ या तिन्हीचा विस्तार आहे. वात, पित्त आणि कफ या तिन्हीचा विस्तार सगळे रोग आहेत. मग कोणताही रोग असू द्या, एक तर वाताचा प्रकार असेल, नाही तर पित्ताचा असेल, नाही तर मग वात आणि कफाचा असेल. हे तीनच रोग आहेत, लक्षात ठेवा. या तिन्हीचा विस्तार सर्व रोग आहेत. विक्रम महाराज आम्ही रोगच आहे. एक कीर्तन चालू असताना फोन घेणं, पण हे याच्यात बसत नाही. या तिन्हीच्या वेगळा आहे हा. विठाला टाळ्या सर्वांना. माझा मुद्दा लक्षात ठेवा. सगळे रोग जर काय असतील तर कशाचा परिणाम? वात, पित्त आणि कफ. माझ्याकडे लक्ष द्या बरं का. मी असं तुम्हाला सांगायचं म्हणून माझी रात्र घालवली बरं का. मी हा अभंग आज पहिल्यांदाच घेतलाय कीर्तनात, आणि म्हणून काहीतरी वेगळं बोलावं. अतिशय सुंदर त्याचा उपयोग झाला पाहिजे. वात, पित्त आणि कफ या तिन्हीचा विस्तार सर्व रोग आहे. पित्त कमी जास्त झाले की शरीरात रोग होत असतात. मग लोक म्हणतात, हो त्याला बोल नका, त्याचं पित्त खवळलं आता. बरोबर आहे ना? त्याचा आवाज कमी झाला, त्याला बोल नका. हा बरोबर आहे. त्याचं पित्त खवळलं म्हणतात, आता त्याला बोलू नका. पित्त कमी जास्त झालं की रोग होतो. वित्त कमी जास्त झालं, पैसा, की घरात भांडी आपटायला सुरुवात होते. बरोबर आहे ना? पैसा कमी जास्त झाला की घरात भांडी आपटायला सुरुवात होते. बाया भांडेच का आपटतात बरं? नवरा बायकोचं भांडण झालं की बाया नामदेव बुवा भांडे आदळतात. पु ल देशपांडेंनी फार सुंदर सांगितलं डॉक्टर साहेब. नवरा बायकोचं जर भांडण झालं तर बायकोला नवऱ्याचा एवढा राग आलेला असतो, असं वाटतं यालाच धरून आपटावं. पण ती प्रथा अजून आपल्या इकडे चालू झाली नाही. लक्षात येते का तुमच्या? मग ती काय करते? भांड आपटून तिचा राग शांत करते. का? भांड्यावर नवऱ्याचं नाव राहतं. कळलं तुम्हाला? नाही त्याला तर नावाला तरी आपटू द्या आता. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, पैसा कमी जास्त झाला की घरात भांडे आदळायला सुरुवात होत असते. आणि महाराज म्हणले, चित्त नाही चित्त नाही नामी तरी ते. चित्त नसेल तर परमार्थात फायदा आहे. बॉडी प्रेझेंट माइंड अब्सेंट. बॉडी प्रेझेंट माइंड अब्सेंट. शरीराने सगळेच माडे पुढे बसले, पण कुणाचं चित्त कुठे काय सांगतात? बोला.
आता बसावं लागलं कीर्तनात, पण आता चित्त कुठे आहे? नगर परिषदेत. आता 2 तास एवढ्यात 50 माणसाच्या भेटी झाल्या असत्या. या महाराजांना काय ताण दिला बुवा हो. बरोबर आहे का? आता बोलता येईना आणि म्हणता येईना काय, बरोबर आहे का नाही सांगा? महाराज म्हणले आता प्रत्येकाच्या मनात वेगळे वेगळे काहीतरी विचार असतीलच ना, वेगळे वेगळे. मग पहा, महाराज म्हणले जवळी नाही चित्त, काय मांडी येले प्रेत. चित्त जर जवळ असेल तर प्रेतात आणि त्याच्यात फायदा नाही. मला त्या मुद्द्याकडे जायचं नाही, मला मुद्दा घ्यायचा शरीरात पित्त, संसारात वित्त, परमार्थात चित्त. याच्यात मुद्दा आहे वित्ताचा, पैशाचा मुद्दा लक्षात ठेवा. मग पैसा अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. धर्म अर्थ 2 नंबरचा पुरुषार्थ आहे बरं का. जब कमाते, लक्ष द्या, जब कमाते हो तब नर बनो, लेकिन लुटाते वक्त नारायण बनो. 2 हाताने कमवावं आणि 4 हाताने द्या. लक्षात ठेवा. 2 हाताने कमवावं माणसांना, कमाव. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. 2 नंबरचा पुरुषार्थ आहे ना, पैसा कमवणं हा पुरुषार्थ आहे. पण पैसा कमावला पाहिजे माणसाने, पण कमवत असताना कसा? उत्तम व्यवहार. त्याला पद्धत सांगितलेली आहे. लक्षात ठेवा. त्या अभंगात सांगितलं जोडून या धन जोडा, पण कसं? उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवहारानं धन जोडलं पाहिजे. महाराज म्हणले नुसतं पैसा कमवण्याला काही अर्थ नसतो. बघा, अर्थ जर धर्मानं कमवला नाही तर त्याला अर्थ काही राहत नाही. फार सुंदर आहे, थोडासा आवाज द्या. अर्थ जर धर्मानं कमवला नाही तर त्याला काही अर्थ राहत नाही. आणि बोलू तुम्हाला, भगवंत गीतेमध्ये सांगतात आसाराम बाबा, धातुना मस्मी कांचन. बरोबर आहे ना? कांचन, सोनं, पैसा हे माझं स्वरूप आहे. मी माझ्या मनाचं काहीच बोलत नाही. धातुना मस्मी कांचन. लोक आता महाराज लोकांच्या पैशावर चर्चा करतात. महाराज लोक खूप पैसे घ्यायला लागले, खूप पैसे घ्यायला लागले. काहीच नाही. आता बाबा आपल्या मठाला जमीन आहे. हा किती? हा
किती आहे? 100 एकर. बरं ही आता या 2-4 वर्षात केलेली आहे का अगोदरची? बोला, पूर्वीची. माझं जाणकार लोकांना बोलणं कळेल. ज्या मठाला वैयक्तिक कोणी मालक नाही त्या मठाला 100 एकर जमीन लोकांनी दान दिलेली आहे. दानाची प्रथा पहिलीच आहे. पहिल्या लोक जमिनी दान देत होते, सोनं दान. कोणत्याही मठाला घ्या तुम्ही, हजार एकर जमीन मठाला आहे. इकडे परभणीकडे एक मठ आहे, 700 एकर जमीन आहे. त्यात काय नाव आहे? संबर. हा, मी प्रॅक्टिकल बोलेन तुम्हाला. 700 एकर जमीन जो के आज भाऊ भावाला धुरा काढून देतो. पूर्वी लोकांनी दान केलेले आहे जमिनी. मग हे काय पहिलं थोडं हे नव्हतं थोडं. अरे आता तरी पैसे तुम्ही ती सोयाबीन द्यायले त्याच्यातली, पहिल्यानं वावर दिले लोकांनी. नाही कळलं का तुम्हाला? बरोबर आहे ना? विठाला दानाची प्रथा पहिल्यापासूनच आहे, बरोबर आहे ना? पण पहिले लोक न मागताच भरपूर द्यायचे, त्याच्यामुळे ह्या बोंबाच नव्हत्या. मागून घेतले मागून घेतले. अहो नाही म्हणलं तरी द्यायचे लोक. आता तुम्ही मागायला लावता त्याला आमचा नाही इलाज, आता आम्ही करावं काय? बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा, हे पहिल्यापासूनच प्रथा आहे ना. धातूना मस्मी कांचन, हे सोनं माझं रूप आहे म्हणतात. फक्त ते सोनं धर्मानं कमावलेलं असतं. परीक्षिती राजानं मुकुट घातला होता डोक्यात सोन्याचा, पण तो मुकुट डोक्यात घातल्याबरोबर डॉक्टर साहेब शिकार करण्याची इच्छा झाली. सगळे भागवताचार्य देतात. शिकार करण्याची इच्छा झाली आणि ऐका, शिकार सापडली नाही म्हणून एका आश्रमात गेले. तो शमीक महाराजांचा आश्रम. आणि त्या आश्रमात महाराज समाधीमध्ये बसले होते. राजाला असं वाटलं मी आल्यानंतर महाराजांना उठून माझा सत्कार आदरातिथ्य केलं पाहिजे, कारण मी राजा आहे. आणि पण महाराज समाधीमध्ये बसल्यामुळे महाराजाला कोण आलं काय आलं याचं काही ज्ञान राहिलं नव्हतं. हा, लक्षात ठेवा, अज्ञात गोष्ट होती ती. कोण आलं काय, समाधीमध्ये काय करणार. आणि राजाला राग आला. त्यानं मेलेला सर्प असा बाणाच्या टोका उचलला आणि शमीक महाराजांच्या गळ्यात टाकला. ऐका, आणि त्या शमीक महाराजाच्या मुलानं शृंगी ऋषीनं त्या परीक्षिताला शाप दिला. इति लंघित मर्यादा तक्षकः सप्तमी हानी. ज्याने माझ्या बापाच्या गळ्यात मेलेला साप टाकला असेल ना, येत्या 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा साप दंश करून त्याचा मृत्यू होईल. आणि ही बातमी परीक्षितीला कळाल्यानंतर तो डोक्यातला मुकुट काढून ठेवला. मला सांगायचंय अधर्माचं सोनं. मुकुट काढून ठेवल्यानंतर त्या सांगितलं की तुम्ही असा गळ्यात साप टाकल्यामुळे तुम्हाला शृंगी ऋषीनं शमीक महाराजाच्या मुलांना शाप दिला. ते मुकुट काढून ठेवल्याबरोबर राजाचं चक्र पुन्हा माग गेलं. अरे मी गाई ब्राह्मणाची सेवा करणारा आणि आज माझ्या हातून एका महाराजाचा अपमान कसं काय झाला? महाराजाचा अपमान माझ्याकडून कसं काय झाला? मला तर 7 दिवस सुद्धा ठेवायचं नव्हतं. मला आताच्या आता मरण यायला पाहिजे होतं. हा पश्चाताप करत होते. तेव्हा असं कळलं की तुम्ही जो डोक्यात मुकुट घातला होता सोन्याचा, तो अधर्माचा जरासंधाचा मुकुट. आणि तो मुकुट डोक्यात घातल्यामुळे तुमचे विचार बदलले होते. म्हणून कोणाचे मुकुट डोक्यात घालू नये. राजकारण म्हणजे काय, कोणाचं तरी मुकुटच डोक्यात घातलेला आहे ना. आणि पक्ष बदलला की मुकुट बदलत असतो. विठाला जो माणूस आज विरोधात बोलतो, लक्ष द्या, जो माणूस आज विरोधात बोलतो तो उद्या पक्ष बदललं की त्याचे सगळे वाक्य बदलतात. हे असं का होतं? मुकुट काढून ठेवा. मला मुकुट सांगायचंय, मला वाक्य लक्षात आलं माझं? मुकुट काढून ठेवला की विचार काढून ठेवले. बस तो अधर्माचा मुकुट होता जरासंधानं घातलेला. आणि महाराज म्हणतात म्हणून परीक्षिती सारख्या भगवत भक्ताला सुद्धा शिकार करण्याची इच्छा झाली. परीक्षिती सारख्या भगवत भक्ताला सुद्धा साधूचा अपमान करण्याची इच्छा झाली. ही काही सोपी गोष्ट आहे मला का? अधर्मानं कमावलेलं होतं म्हणून महाराज म्हणले अधर्माचं नाही, जोडून या धन उत्तम व्यवहारानं धन जोडलं पाहिजे. लक्षात ठेवा. महाराज म्हणले हे बघा, मी पुन्हा एकदा सांगेन तुम्हाला, आपला व्यवहार हा उत्तम असला पाहिजे. तुम्ही दुकानदार आहात, सांगून विचार हे एवढा माझा नफा असतो मला तो घ्यावा लागतो, याला म्हणायचं उत्तम व्यवहार.
हे एवढा माझा, हे एवढ्यात मला आलंय, पण एवढ्याला मी देणारच आहे. कारण मला जर काही मिळालं नाही आबा, तर मग मी काय करणार आहे? बरोबर आहे ना? उत्तम व्यवहार असला पाहिजे का नाही? सुट्टी नाही ना आबा इथं, असं कसं करायला तुम्ही? विठाला